मी सुरुवातीला माझा हा प्रदेशाध्यक्ष पदाचा बहुमान आहे तो एक प्रामाणिक कार्यकर्त्याला मिळाला. आदरणीय सर, प्रामाणिकपणे ईशानेश्वरच्या मंदिरामध्ये हे मी ग्वाही देऊन सांगते की हे जे काही मिळालं आहे ते सारं तुमचं आहे आणि तुमच्या चरणी मी ते अर्पण करते. यामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये किती लाल नोटा आहेत हे कोणी विचारणार नाही. पोपटरावजी, तुमच्या सातबाऱ्यावरती किती एकर जमिनी कोणी विचारणार नाही. तर तुमच्या पाठीमागे जो माणूस उभा आहे तो समाज बघत असतो आणि ते घडवणं खूप महत्वाचं असतं. म्हणून माझ्या पाठीमागं म्हणजे गुरु मौली कॅप्टन सर कल्पनाताई उभे आहेत. ही माझ्या आयुष्याची संपत्ती आहे, ही मी ठामपणे सांगू शकते. हे जे प्रकरण आहे हे अनपढ राजकारणी अशा भोंदू बाबाच्या कसे लवकर बळी पडतात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ती चाकणकर जरी सुशिक्षित दिसायला असली परंतु ती जाते, पाय काय धुते, त्याचे भक्त तिथं काय रांगा लावतात आणि तो भविष्य काय सांगतो. भविष्य हा विषयच नाही. भविष्य सांगणं आणि त्याच्यातून पुढचं काही आपल्याला काही मिळतंय किंवा काही होईल आपल्या आयुष्यामध्ये विकास होईल हा निव्वळ अंधश्रद्धेचा विषय आहे. जर त्या व्यक्तीला भविष्य सांगणाऱ्याला जर उद्याचा आपल्याला अटक होणार हे माहीत असतं तर त्यानं बेट्यानं दुसरं काही केलं असतं. भविष्य कोणीच कोणाचं सांगू शकत नाही. पुढच्या घडीला काय घडतंय हे कोणी सांगू हे फक्त शिकलेले माणसं ठरू शकतात. परंतु हे असे अनपढ गवार राजकारणी त्याच्यात सहज गळायला लागतात. कारण निवडणुकीच्या टायमाला ह्या बाबा बुवाचे खूप स्तोम असतं आणि त्याच्या दर्शनाला जरी गेलं तर लोक त्याच्यावर भरोसा ठेवतात. एखादा व्यक्ती मंदिरात जातो, एखादा राजकीय नेता मंदिरात याच्यात जातो, मोठाले सप्ते करतो, मोठाले धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करतो. त्याचं कारण तेच आहे, लोकांना धार्मिक व्यक्ती पाहिजे. परंतु धर्माच्या नावाखाली असे भोंदू बाबा जिथं असतात, भोंदू बाबांना जर असं जर भोंदू बाबाकडे जर असे लोक गेले तर सर्वसामान्य जनता जाते. परंतु भोंदू बाबा जे असतात हे नंतर कालाओघानं उघडे पडतात. त्यांचे काळे कारनामे त्यांचे काय असतात. तर लोकांनी आता एक दिशा ठरवायला पाहिजे, धार्मिक धोरण एक ठरवायला पाहिजे की ह्या लोकांच्या किती नादी लागायचं आणि धर्माचं तत्वज्ञान सांगणारे लोक नेमके कोणते पाहिजेत. आपण अनेक कीर्तनकार पाहतो, महाराज पाहतो, भागवतकार पाहतो, यांच्या तिथं सगळं महिलाच असतात. महिलांनी तिथून दूर राहायला पाहिजे. फक्त धार्मिक कार्यक्रम होतील एवढं तिथं ठरवायला पाहिजे आणि हा त्याच्यावरला उपाय आहे. म्हणून असे प्रकार जे नेहमी होतात, धर्माच्या ठिकाणी होतात, देवाचं नाव घेऊन होतात, हे फार भयानक आहे. एरवी काही होत असेल तिकडे तर ठीक आहे, परंतु देवाच्या नावानं धर्माच्या नावानं जर असं लूट होत असेल, भोळ्या बाबडे जनतेला जर असं फसवलं जात असेल आणि बलात्काराचे प्रकार जर तिथं होत असतील, महिलांना ठगवण्याचे प्रकार होत असतील, महिला तिथं जातातच कसा, हा एक विषय मोठा आहे तिथं. नक्कीच यामुळेच रुपाली चाकणकर यांच्या निलंबनाची सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी मागणी करतात. रुपाली चाकणकरनी ताबडतोब त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजेत. ह्या थोतांड बाबाच्या त्या नादी लागलेल्या आहेत आणि त्यांचे जरी काही व्हिडिओ नसतील तर त्याचेही व्हिडिओ असण्याची काही शक्यता आहे. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. मागं पुण्यामध्ये असंच एक हुंडाबळीचं प्रकरण झालं होतं, त्यावेळेसही त्यांनी संदिग्ध भूमिका घेतली होती. आरोपीचं समर्थन होईल अशी त्यांनी भूमिका घेतली होती. आता काल परवा ह्याच प्रकरणामध्ये एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे काय धार्मिक तुम्ही कशामुळे याच्या करता, असं काहीतरी त्यांनी प्रश्न विचारला होता त्या लोखंडेच्या संदर्भात. तर ह्या चाकणकर बाईनं त्या पत्रकाराला माफी मागायला लावलेली, लेखी ऑन रेकॉर्ड आहे ते. म्हणजे हे किती चुकीचं काम करतायत. एका पदावर राहून महिलेला न्याय द्यायचा, महिलांना न्याय द्यायचा, ते सोडून तुम्ही अशा भोंदी बाबाच्या समर्थन करता. कशामुळे करता, याचे धागेदोरे काय आहेत, ह्या अशा व्यक्ती राजकारणामध्ये कशा काय मोठ्या होतात, हा एक प्रश्न आहे. आणि हे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे आणि इथून त्यांनी असे लोकांना पुन्हा नियुक्ती असे मिळायला नाही पाहिजे. त्यांच्या या पदाचा गैरवापर होतोय असं वाटतंय. बिलकुल त्यांनी त्याच्या पदाचा गैरवापर केलेला आहे. उभ्या महाराष्ट्राने पाहिले 2-3 प्रकरणं आपण पाहिलेले. तर चाकणकरनी त्यांच्या पदाचा महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांनी आरोपीच्या बाजूने त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला तर हे प्रकरण जे आहे, या महिला ज्या फसवल्या गेल्या आहेत त्यांना न्याय मिळू शकतो. नाहीतर त्या पुन्हा त्याच्या पदाचा वापर करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतात.